आपण सध्या सफर करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या पेड गावातील धर्मवीर या गडाची। आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मवीर गड पाहिलात, तर या व्हिडिओमध्ये आपण धर्मवीर गडावरील पुरातन मंदिरं पाहणार आहोत। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। अजूनही आपण धर्मवीर गडावरच आहोत। धर्मवीर गडानंतर आता आपण पुढे जाणार आहोत धर्मवीर गडावरची 3 मंदिरं पाहण्यासाठी, ज्यातले एक आहे पाताळेश्वर, दुसरं बालेश्वर आणि तिसरं लक्ष्मीनारायण मंदिर। तेव्हा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। तीनही मंदिरं ह्या एकाच वाटेवर आपल्याला पाहायला मिळतात। इथपर्यंत आता आपण आलो। मागे जर तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला भीमा नदीचा संपूर्ण असा काठ आता दिसायला लागला आहे। इथे आपल्याला 3 मंदिरं पाहायला मिळतात। पहिलं म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर। लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर आहे बालेश्वराचं मंदिर आणि आणखीन एक आहे ते म्हणजे पाताळेश्वराचं मंदिर। ते 3ही मंदिर आपण इथे पाहू शकतो। ही मंदिरं पाहण्यासाठी कुठल्या मार्गाने जायचं ह्याचा मॅपसुद्धा त्यांनी ह्या समोरच्या बोर्डवर आपल्याला दिला आहे आणि त्यामुळे आपल्याला फार काही अशी फरफट करावी लागत नाही आणि 3ही मंदिरं आपण अगदी व्यवस्थितपणे पाहू शकतो। आता आपण तो एकदा मॅप जो आहे ना तो पाहूयात। याचबरोबर ना इथे आपल्याला हत्तीमोट जी आहे तीही पाहायची आहे, तिच्याकडेही आपण जाऊ। आधी आपण आता हा मॅप पाहूयात। बघा, तर इकडे जे आहे ते नारायणेश्वर आणि पाताळेश्वर मंदिराकडे जायचं असेल तर समोर बालेश्वर मंदिराकडेही तिकडे आणि हत्तीमोटकडे जायचा मार्ग इकडे, हत्तीमोट बारवेकडे आणि हत्तीमोट हौदाकडे जाण्याचा मार्ग इकडे। आता ही आपण हत्तीमोट जी आहे तो हौद इथे आपण पाहतोय। तर इकडे हा आहे हौद। हत्ती हौद आणि त्याच्या समोर आहे ती हत्ती बारव, म्हणजे भीमा नदीचं जे पाणी होतं ते त्या बारवेत यायचं। त्यानंतर हे जे अशी जर रचना दिसते आपल्याला उभी डोमसारखी, तर तो एक एअर वॉल्व आहे। तर ते भीमा नदीचं पाणी त्या बारवेत यायचं। त्या एअर वॉल्वने ते पाणी जे आहे आणि त्याचबरोबर हत्तीच्या साहाय्याने ते पाणी या हौदात टाकलं जायचं। हत्तीच्या साहाय्याने ते पाणी हौदात टाकलं जायचं आणि म्हणून त्याला हत्ती मोठ असं म्हणायचे। आणि मग तिथनं ते पाणी दुसऱ्या मोटेने वरती चढवून संपूर्ण जे धर्मवीर गड होता, तिथला किल्ला, बाले किल्ला किंवा तिथे ज्या 52 बाजारपेठा होत्या त्या सर्व पेठांना इथलं पाणी पुरवलं जायचं। आपण आता पोहोचलो आहोत लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथे। त्याच्या समोरच जे आहे ते इथे बालेश्वराचं मंदिर आहे। तर आधी आपण लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन करू आणि मग बालेश्वर मंदिर पाहायला जाऊ। लक्ष्मीनारायण मंदिर पाहिल्या आपल्याला हम्पी येथील कोरीव नक्षीकाम असलेल्या मंदिरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। इथलं नक्षीकाम अत्यंत तल्लीन करून टाकणारं आहे। जर आपण एक छोटं शिल्प जरी पाहायला गेलो तरी त्याचे अनेक पैलू, अनेक छटा ते शिल्प पाहता पाहता आपल्यासमोर हळुवारपणे उलगडत जातात। तर हे जे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, ह्या लक्ष्मीनारायणामध्ये जर आपण पाहिलं तर सगळीकडे आपल्याला अगदी वेगळं वेगळं असं नक्षीकाम पाहायला मिळतं। त्या नक्षीकामाचं जर पहिलं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या मंदिरामध्ये हवा वातानुकूलित राहण्यासाठी किंवा सूर्यप्रकाश आतपर्यंत पोहोचण्यासाठी दगडी भिंतीला जे त्यांनी झरोके केलेले आहेत ना, ते आपल्याला अगदी स्पष्टपणे इथे पाहायला मिळतात। आधी मंदिर आत जाऊन बघायचं ठरवलं, तर आतमध्ये गेल्यावर मंदिराचे प्रत्येक खांब, छत
भिंत सगळीकडेच अशीच अलंकारिक रचना केलेली पाहायला मिळाली. या लक्ष्मी मंदिरामध्ये आपल्याला 4 मुख्य खांब पाहायला मिळतात है ना. आणि हा जो खांब आहे त्यात तुम्ही म्हटलात की हे अष्टलक्ष्मी आपल्याला पाहायला मिळतात. हा एक कळस आहे, त्या कलशाला आपण जी पानं लावतो त्या प्रकारे ही पानं दाखवली आहेत. आणि खाली सुद्धा वेगवेगळ्या ज्या देवतांच्या मूर्ती आहेत आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हे वरती बदकांच्या सारखी डिझाईन आहे, त्यांच्या चोचेमध्ये त्यांनी कमळ पकडलंय त्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळीकडे कीर्तिमुख आहे आणि खांबांना सुद्धा अगदी सुंदर असं बारीक कोरीव नक्षीकाम पाहायला मिळत आहे. गुलाबाच्या पाकळ्यांसारखी जी नक्षीकाम आहे ते पाहायला मिळते. आणि ती वेगवेगळ्या प्रकारचे यक्ष पाहायला मिळते. मंदिराचा जर खांब म्हटलं तर ज्याप्रमाणे आपण कलश तयार करतो आणि त्यामध्ये पानं ठेवतो त्याप्रमाणे खांबांवर रचना इथे केलेली पाहायला मिळते. इथलं नक्षीकाम इतकं बारीक आहे की स्त्रियांच्या कानातली डुलं, हार यासारखंच अत्यंत बारीक असं कलाकुसरीचं काम इथे केलेलं पाहायला मिळतं. याचबरोबर सनई वादक, सुरसुंदरी, पशुपक्षी, वेली असे अनेक शिल्प इथे पाहायला मिळतात. हे मंदिर पाहत पाहत बाहेर येत असतानाच तिथे आम्हाला टीम धर्मवीर गडचा सदस्य असलेला एक दादा भेटला. त्याने आम्हाला फारच छान माहिती दिली. जी शिल्प आम्ही बारकाईने पाहण्याचा प्रयत्न करत होतो ती नेमकी कशी आणि कुठे आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे हे त्याने अगदी व्यवस्थितपणे आम्हाला समजावून सांगितलं. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे 5 प्रकारची चौकट आहे. पंचप्रकार. हे पहिले जे आहे पंचप्रकारची चौकट, याच्यामध्ये जे आहेत त्यांनी सिंह दाखवलाय. त्यानंतर ही वेल दिसते, वेल आहेत. त्यानंतर हा स्तंभ आहे आतमध्ये आहे तसंच. अच्छा, आतमध्ये जे स्तंभ आहे त्याची प्रतिकृती इथे पाहायला एक्झॅक्टली. हे बघा, हे जे असं तोडलेले आहे ते तसंच आहे. ओके. त्यानंतर हे माणसं आहेत. माणसाच्या मध्ये जितकं बारीक बघा आपण काही ना काही त्यांच्या हातामध्ये, या साईडला पण माणसं दिसत, त्यांच्या हातामध्ये काही ना काही गोष्टी आहेत. इथं मोरपंखी डिझाईन आहे, ती पंखी डिझाईन असतं असं याच्यावर हे तोरण आहे समोरचं. ओके. म्हणजे वॉटर ड्रॉपलेट सारखं त्यांनी दाखवलं आहे ना, पूर्ण खाली येणार. म्हणजे समजा पाऊस जरी पडला तर बरोबर ते पाण्याचे थेंब तिथूनच पडून जाणार. आणि हे जे आहे ही नागदेवता इथं. अच्छा, नागदेवता आहे, बरोबर आहे. नागदेवता याच्यावर गणपती. हे खालच्या बाजूला कीर्ती राक्षस दाखवला आहे. हो, कीर्ती राक्षस, कीर्तिमुख ना इथे. कीर्तिमुख. आणि हे सगळे सुरसुंदरी वगैरे. हा, त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे, ते त्याच्यात दाखवतात. या साईडला पण अजून इथे ना दादा 8 बाजूला बघा 8 दिशांचे देव पण दाखवले आहेत ना, ते बाहेरच्या साईडने आहेत का? ओके, चला मग बघूयात. तर आता आपण हे मंदिर पाहत होतो ना, तर दादांनी सांगितलं की मी त्यांना विचारलं ना की इथे बाहेरच्या पण ज्या मूर्ती आहेत त्या म्हटले हो की बाहेर पण मूर्ती खूप छान छान आहेत. तर त्यांनी सांगितलं की आधी ही जी पट्टी आहे त्या पहिल्या पट्टीवर हत्ती आहेत. तर तुम्ही काय म्हणतात ते की हे मंदिराचं जे काही वजन आहे ते वजन ते हत्ती घेत आहेत. आणि हे जे प्रतीक आहे त्या राजाचं प्रतीक आहे, त्याची सैना हत्तीची पण होती, ते याच्यावरती दाखवलं झालं. त्याच्यानंतर घोडे आणि घोडस्वार त्याच्यावरती बरोबर, ते जे आहे ते त्याचं सैन्य होतं त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेची एक घोडदल जी म्हणत जाते, हे घोडदल त्याचं होतं. त्याच्यानंतर हे जे दिसतं ही लाईन, ही जी आहे ही रामायणामधले प्रसंग याच्यावरती दाखवले आहेत. दादा मला एक सांगा, म्हणजे हे सुग्रीव आणि बाली यांचं युद्ध वगैरे दाखवलंय का? त्यांचं युद्ध याच्यावरती दाखवलंय. सुग्रीव आणि बाली त्यांचं युद्ध याच्यावरती आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हा चौरंग आहे, हे पाट आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती देवता आहे असं याच्यावरती दाखवलेलं. असं हे दिसते याच्यावरती. हे जे दिसते समोरचं ही कुबेर देवता, ही समोरची दुखलेली ही कुबेर देवता, ही चंद्र देवता समोरची.
आणि ह्या ज्या महिला दिसत ह्या हो. ह्या महिला ज्या आहेत ह्या स्वरसुंदरी म्हणल्या जातात. स्वरसुंदरी म्हणजे काय, तर स्वर्गामध्ये वाद्य वाजवणार आहे हम्म. त्यांना स्वरसुंदरी म्हणलं जातं. हे स्वरसुंदरी चारही बाजूनी स्वरसुंदरी महिला दिसतात तुम्हाला, ह्या स्वरसुंदरी आहेत. पण याच्या आतल्या बाजूला इकडं इथं इथं हे जे दिसतं हे ब्राह्मण आहेत. हे तपश्चर्या चालली आणि तपश्चर्या भंग करते एक राक्षस. ते राक्षस वरच्या बाजूला छोटस तिकडे. हो. ही याच्यावरती ते प्रसंग दाखवले आहेत. म्हणजे याच्या दंतकथा जेव्हा आपण म्हणतो त्या दंतकथा याच्यावरती दाखवलेल्या अशा हे असं याच्यावरती दिसते. चारही बाजूनी तुम्हाला असं याच प्रकारामध्ये मंदिर दिसतं. तर देवता वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये असं. हो, म्हणजे आठही दिशांच्या 8 देवता देवता. याचे त्यांनी दाखवले. म्हणजे हो. समजा कुबेर देवता, आता ही चंद्र. उत्तरेची दिशा असेल हो. का, मग म्हणून कुबेर देवता दाखवली. हो तर पूर्वेसाठी इंद्र आहे किंवा ईशान्य हो. दिशेसाठी ईशान्य देव आहे. तर अशा प्रकारे 8 अशा दिशांचे 8 देव देवता त्यांनी आहेत. दाखवलेत. इकडे पाहता इथं पुढे आल्याच्या नंतर हे तुम्ही फार छान सांगितलं की हे तुम्ही काय म्हटलात की चौरंग. चौरंग आहे, हा पाट आहे, ही त्याच्यावरती देवता आहे. देवता हे असं दाखवलं. त्याच्यानंतर इथं जे आपण बघितलं ही नरसी आहे. हिरण्यकश्यप ज्यांनी खाल्लं ते नरसी. ओके. ही आता मूर्ती तोडलेली आहे त्यावेळेस. हा. तर ती याच्यावरती दिसते. त्याच्यानंतर ही गंगा माता आहे. ओके. आजपर्यंत आपण गोमुख ऐकलेलं आहे, हो. पण मखरमुख सहजासहजी पाहायला मिळत नाही. हा. ही मखरमुख आहे त्यावेळेस, कारण याची डिझायनिंग जी साईडची आहे ती याच्यावरून कळते की ही मखरमुख आहे. ओके. हे असं याच्यावरती दिसतं. त्याच्यानंतर या साईडला आलो आपण तर इथं रावणाचा भाऊ तो रावणाचा भाऊ तो कुंभकर्ण. कुंभकर्ण. याच्यावरती दाखवलेला आहे. अच्छा, हा बरोबर, त्याच्या हातामध्ये ते ते त्याचं तब्येत वगैरे हो, सगळं असं हो, मोठं हो, दाखवलं. हे असं बरोबर. याच्यावरती इथं दाखवले. त्याच्यानंतर ही दिशा देवता आहे काढल्या साईडची. ओके. ही याच्यावरती दिशा देवता इथं दाखवली. असं इथं महादेवाचा अवतार आहे या साईडला. महादेवाचा अवतार आहे. आणि रामायणातला एक प्रसंग असा आहे, हनुमान लंकेला गेला होता हो. आणि लंकेला जाऊन त्या सीतेला अंगठी दाखवून त्याची रामाबरोबरची ओळख पटवली होती. तर ही पटवण्यासाठी हे सीता आहे पूर्ण, ही अच्छा. अंगठी आहे ओके. आणि हा हनुमान आहे. इथं गदा आहे, चेहरा आहे पूर्ण. हा प्रसंग याच्यावरती इथं दाखवलेला आहे. हा रामायणामधला प्रसंग जो लंकेमध्ये घडलेला आहे तो इथं प्रसंग इथं दाखवलेला आहे. ते याच्यावरती दिसते. त्याच्यानंतर या साईडला हे जे आहे कृष्ण आहे समोर बासरी वाजवताना. हो, बासरी वाजवताना हे कृष्ण याच्यावरती. त्याच्यानंतर इकडे राधा आहे. म्हणजे बाकीच्या पण महिला आहेत, पण ही जी डिझायनिंग आहे या अंगावरची ही वेगळी आहे. बरोबर. ही कृष्ण आणि राधा याच्यावरती दिसते. आणि ही जी देवता ही 4 देवता आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आणि सूर्यनारायण अशी 4 देवता याच्यावरती दाखवली. सूर्यनारायण म्हणजे पूर्व दिशेचा, पूर्व दिशेचा. हो असं याच्यावरती दाखवले. ब्रह्मा म्हणजे कमळ, हे कमळ हातामध्ये दिसते इथं. म्हणजे विष्णू म्हणजे शेषनाग इकडल्या बाजूला आहे कोपऱ्यामध्ये. आणि महेश म्हणजे त्रिशूल इकडल्या बाजूमध्ये असे. आणि चौथी म्हणजे हे जी सूर्यफूल दिसत हो हो. सूर्यनारायणाचं प्रिय फूल सूर्यफूल, हा. ते सूर्यफूल याच्यावरती दिसते आणि पूर्व दिशेला आहे. या असं 4 देवता याच्यामध्ये दाखवले. अशा प्रकारचं हे एक आहे याच्यावरती. तर ही सूर्यदेवतेची मूर्ती खूप दुर्मिळ आहे, फार खूप- मंदिरांना पाहायला मिळत नाही. खूप दुर्मिळ आहे. हे आम्ही- बालाजीप्रमाणे दिसते हा, आपल्याला. आम्ही ही अशी मूर्ती आपलं पारनेरचं पळशीचं मंदिर आहे हा, बघा, हा. विठ्ठलाचं मंदिर, विठ्ठलाचं. तिथे फक्त पाहिली आहे. म्हणजे तिथे आणि इथे फक्त ह्या 2 ठिकाणीच ही दुर्मिळ मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली. हा. याच्यावरती आता दुसरा एक प्रसंग असा आहे हो. की लक्ष्मणाला बाण लागला होता. तर बाण लागल्याच्या नंतर संजीवनी आणण्यासाठी हनुमान गेलो होता. गेस. तर त्यावेळेस हनुमानाचा प्रसंग याच्यावर दाखवलाय. हातामध्ये डोंगर पर्वत उचललेला आहे आणि हा हनुमान आहे पूर्ण. असा प्रसंग याच्यावरती इथं दाखवला. हा प्रसंग याच्यावरती इथं दिसतो. त्याच्यानंतर रामानी हरिण मारलं होतं, तर त्याचा प्रसंग याच्यावर दाखवला. हा राम आहे पूर्ण, हा धनुष्य आहे आणि हा हरिण आहे. असा प्रसंग याच्यावरती दाखवलाय. हे सगळे जे काही घडलेले प्रकार आहेत म्हणजे घटना आहेत, त्या घटना याच्यावरती कोरलेल्या आहेत. इकडे जी ती आग्नेय देवता दिशा देवता इकडली, ती आग्नेय देवता याच्यावरती दिसते इथे या साईडला. त्याच्यानंतर हे ब्रह्मदेवता याच्यावरती दिसते इथं. हो, हे दिसते असं याच्यावरती आहे. त्याच्यानंतर या साईडला हनुमान आहे इथे. हो, इथं हनुमान दिसते, इथं पण हनुमानच आहे बरोबर. या साईडला. असं याच्यावर दिसते. नंतर वराह देवता, विष्णूचा अवतार, हे वराह देवता याच्यावरती वाव. दिसते. वराह देवता सहजासहजी कुठे पाहायला मिळत नाही. नाही. इथं शाबूत आहे, थोडीशी तुटलेली या साईडला, इथं पूर्ण शाबूत आहे. असं वराह देवता याच्यावरती दिसते इथं. ही पूर्ण आणि दक्षिण दिशेला का दाखवली, तर दक्षिण दिशा ही ह्या यमाची. वराह देवताची ही आहे पत्नी आहे. ती पत्नीच्या दिशेला ही वराह देवता दाखवली. ओके. या असं ओके. याच्यावरती स्ट्रक्चर असं करून आहे. ते दाखवलेलं. त्याच्यानंतर या साईडला जर आपण आलो तर रावण हा महादेवाचा भक्त होता. हम्म. महादेवाचा भक्त असल्या कारणाने त्यांनी त्याच्यातली 10 मुंडकी होती, 10 मुंडक्यातली 9 मुंडकी तोडून महादेवाला वाहिली. तर तो प्रसंग याच्यावरती दाखवलेला आहे. तो कसा आहे, तर हा रावण आहे पूर्ण. ह्या रावणाला एक तलवार इथं दिसते, हो. ही तलवार गळ्याला लावलेली आहे. हम्म. त्याच्यानंतर हे जे दिसते हे शिवलिंग आहे.
ही 10 तोंडही दिसत आणि आहेत ही का? 10 तोंड आहेत, 9 तोंड आहेत. 9 1 तोंड. 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 तोंड याच्यावर दाखवून हा शिवा म्हणजेच महादेव हा प्रसन्न झाला. हा त्रिशूल आहे आणि महादेव आहे. हा प्रसन्न याच्यावरती दाखवला. वा. हा सगळा प्रसंग याच्यावरती असा कोरीव दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपण जी बघतो ही यमदेवता, ही यमदेवता ही कालभैरव आहे इथं. ही कालभैरव इथं. त्याच्यानंतर हा माकडांनी रामसेतू बांधण्यासाठी मदत केली होती. ते माकडांनी दगड दगड उचलतायत. ते हे प्रसंग याच्यावरती इथं दाखवले. अशा प्रकारे ही किल्ले याच्यावरती काही मूर्त्या आपल्याला समजतात, त्या आपल्याला कळतायत की ते आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यानंतर कीर्ती राक्षस हा मुंबईमध्ये असतो असं म्हणलं जातं, पण कीर्ती राक्षस साईडनी पण आहे. कीर्ती राक्षस साईडनी का कशामुळे, तर याचं कारण एक आहे की हा कीर्ती राक्षस आतल्या बाजूला वरच्या बाजूला सुद्धा आहे, साईडनी सुद्धा आहे, बाहेरच्या बाजूने सुद्धा साईडनी. हा कशामुळे किंवा उमऱ्यामध्ये सुद्धा आहे, हे कशामुळे, याचं कारण एक आहे की मानवी शरीर जर ह्या मंदिरामध्ये प्रवेश केला तर प्रवेश केल्याच्या नंतर त्या मानवी शरीरातले सगळं पाप हा कीर्ती राक्षस घेणार. एवढा प्रभाव ह्या कीर्ती राक्षस याच्यावरती दाखवलेला आहे. त्याच्यामुळे एवढी मुंडकी त्याच्यावरती दिसतात. आणि याचं स्ट्रक्चर म्हणजे याच्यावरचं शिखर कसं होतं, तर हे शिखर कसं होतं याच्यामध्ये दिसतं आपल्याला, ही या प्रकारचं शिखर होतं. असं शिखर हे वरती होतं. याचं लॉकिंग सिस्टम बघायचं असेल तर पलीकडल्या बाजून तुम्हाला आहे. त्याच्यामध्ये लोखंड वितळून ते नंतर त्याच्यात ओतून त्याची क्लिप तयार झाली त्या दगडांसाठी. असं सिस्टम बनवलेलं त्यांनी. म्हणजे हे मंदिर पाडता येत नाही, त्याच्यामुळे ह्याच्या मूर्त्या तोडल्या गेलेल्या आहेत. ओके. हे सगळं बहादूर खान गोकुळदास नावाच्या सरदारांनी हे तोडलं त्यावेळेस. ही याच्यावरती दिसते. आणि बहादूर खानाचा जो काही कत्तलखाना होता, तो कत्तलखाना याच मंदिरामध्ये होता त्यावेळेस. इथे होता. हो, जी काही लूट केली होती हो. ती लूट केलेली सुद्धा याच मंदिराच्या परिसरात आणून ठेवलेली होती. त्यावेळेसचा हा जो काही लुटीचा प्रकार होता, तो लुटीचा प्रकार इथं आणून ठेवलेला होता त्या बहादूर खान गोकुळदास. शिवाजी महाराजांनी शिवाजी मग महाराज. बरोबर त्याला हो. गनिमी कावा हो, करून ते गनिमी कावा, पेडगावचा शहाणा पेडगावचा शहाणा. बनवला. तो इथंच बनवला. ओके. हो. त्यावेळीची ही घटना घडलेली आहे. अशा बऱ्याचशा घटना इथं आहेत अजून सुद्धा. हा जो मंदिराचा भाग आहे. त्यांनी म्हणजे हम्पीची आठवण करून दिली. सुरुवातीला जे प्रवेशद्वार आहे ना, ते प्रवेशद्वारावर त्यांनी द्वारशाखा हा, काय पंचप्रकार. पंचप्रकारची द्वारशाखा दाखवली. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की तो मधला जो खांब आहे ना, म्हणजे आतले जे खांब आहेत त्याचीच प्रतिकृती बाहेरच्या मधल्या खांबामध्ये आहे, हे त्यांनी तिथे दाखवलं. आणि बघ ना, मला ऊन लागते, मी टोपी घातली, पायात शूज घातलेत. त्यांनी बघ ना, डोक्यावर टोपी आहे ना, पायात काही आहे. तर आता जो महाराजांचा जो बलिदान मास सुरू आहे त्याच्या प्रित्यर्थ ते बलिदान मास हे करतायत. तर टीम धर्मवीर गडाचे ते कार्यकर्ते आहेत. आणि दादा, काय सांगाल तुमच्या ह्या कार्याबद्दल? तुम्ही कसा काय याच्याशी जोडले गेलात आणि ह्या मंदिराची एवढी सगळी माहिती तुम्ही कशी काय म्हणजे समजली तुम्हाला? मी तर खरं तर तुमच्या नावापासूनच सुरुवात करा. माझं नाव महेश दीपक पवार आहे आणि या परिसरातल्या गावांमध्ये राहतो मी. तर या परिसरात किल्ला आहे त्यावेळेस इथं संवर्धन मोहीम चालू व्हायच्या. तर मी त्यावेळेस सर्व धर्म समभाव मारणारा माणूस होतो. या परिसरात आल्याच्या नंतर या परिसरात आपल्याला कळलं की इथली मंदिरं कशी तोडली गेली किंवा या मंदिरांची दगडं या भिंतींमध्ये गेली तर ही कशी गेली, याच्यावरती अभ्यास केल्याच्या नंतर एकच कळतं की या धर्मावरती आक्रमण झालं. आणि धर्मावरती आक्रमण झाल्याच्या नंतर आपल्यात सुद्धा ती जागृती निर्माण व्हावं की आपला धर्म एवढा तोडला गेला, मोडला गेला, तर हा धर्म पुन्हा एकदा जगापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यासाठीच मी जे काही प्रेरणा घेतली शिवाजी महाराज, संभाजी महाराजांकडून, ही प्रेरणा घेऊन आपण पुन्हा एकदा जगापर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे. यासाठी आपला प्रयत्न चालू आहे की आपण धर्मवीर बलिदान मास पाळतोय किंवा शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास जगापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवतोय. तर याचं कारण काय आहे, तर जगापर्यंत पोहोचला तर जग आपल्यापर्यंत पोहोचन. यासाठी आपला प्रयत्न चालू आहे की जगापर्यंत हा धर्मवीर बलिदान मास किंवा संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचा इतिहास हा पोहोचणं गरजेचं आहे. हा पेडगावचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा धर्मवीर गड, हा धर्मवीर गडाचं नाव 2008 साली इथं भंडारदत्ता कराडकर यांनी केलं, त्या नामांतरण केलं. आणि केल्याच्या नंतर इथं संवर्धनाचं काम श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून इथं केलं गेलं. आणि 2019 पासून या परिसरामध्ये श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून तर नित्यनियमाने संभाजी महाराजांची पूजा केली जाते. ऑलरेडी पूजा केली जाते. अशी पूजा या परिसरात केली जाते. अजून सुद्धा या मंदिरांची सुद्धा पूजा केली जाते. असा दिनक्रम आता चालू आहे. खूपच छान. आणि तुमच्यासारखे तरुण लोक जेव्हा आपल्या हिंदू धर्मासाठी असे सजग असतात, तर तुमच्याकडूनच खूप येणाऱ्या नवीन पिढीला खरंच म्हणजे एक प्रेरणा नक्कीच मिळायला पाहिजे. कारण की तुम्ही जे करताय ना, 40 दिवस काय, माणूस अर्धा ताससुद्धा इतक्या उन्हात चालू शकत नाही, पण तुम्ही जे 40 दिवस म्हणून जे पाहताय ते ॲक्च्युली म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला करणं अशक्य आहे. तर खरंच म्हणजे मानायला हवं तुम्हाला आणि तुमच्या टीमला.
आमच्याकडनंही आपल्याला साऱ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्याकडूनही असंच आपल्यासारखं काहीतरी चांगलं कार्य घडून यावं देवाच्या कृपेने, ही आमच्या सर्वांची एक खूप मनपूर्वक अशी इच्छा आहे. तुम्हाला असं खरंच खूप भेटून खूप छान वाटलं दादा. आपण आता जे लक्ष्मीनारायण मंदिर पाहिलं, तर ते लक्ष्मीनारायण मंदिर जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा एखाद्या चित्राप्रमाणे अगदी म्हणजे कागदावर ज्याप्रमाणे आपण चित्र काढतो तसं चित्रकाम केल्यासारखं संपूर्ण त्या मंदिराच्या भिंती किंवा खांबांवर नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच त्या मंदिराला चित्रमंदिर असंही म्हणतात. मग त्याचं जर वैशिष्ट्य म्हटलं त्या मंदिराचं, तर हवा वातानुकूलित राहण्यासाठी जे भिंतीला जे त्यांनी झरोके केलेले आहेत किंवा सूर्याचा प्रकाश जो थेट मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी हे जे झरोके आहेत ते फार कमी अशा मंदिरांवर पाहायला मिळतात. त्याचबरोबर 8 दिशांचे जे देवता आहेत त्यांच्या मूर्ती असतील, रामायणातील प्रसंग असतील किंवा बाली, सुग्रीव यांच्याबद्दल काही तिथे ज्या पॅनलवर त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे ना, तेही अतिशय सुंदर आहे. आणि आणखीन एक ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे 21, 22, 23 जून ह्या 3 दिवशी सूर्याची किरणं ही थेट ह्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये पडतात. आणि हे इथलं एक खूप मोठं असं आश्चर्य किंवा वैशिष्ट्य आहे. आणि ते पाहण्यासाठी इथे खूप सारी लोकं येतात. तेव्हा इथे या धर्मवीर गडावर आपण जी मंदिरं पाहतो आहोत, तर त्या प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य हे अगदी वेगळं वेगळं आहे. या दादाने दिलेल्या माहितीनंतर तर खात्री पटली की हे फक्त मंदिर नाही तर चित्रमंदिर आहे. आणि त्याला निरोप देऊन आम्ही निघालो पुढचं मंदिर पाहायला, जे आहे बालेश्वर. हे समोर आहे ते आहे लक्ष्मीनारायण मंदिर. आणि लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरच जे आहे ते आहे बालेश्वराचं मंदिर. आता आपण बालेश्वर मंदिरामध्ये जाऊयात. बालेश्वराच्या मंदिराचं सुद्धा वैशिष्ट्य खूप वेगळं आहे. पहिली गोष्ट तर आपण पाहू, आपण इथे सभामंडपामध्ये आलेलो आहोत. या मंदिराच्या इथे आपल्याला हा एक गोलाकार शिळा पाहायला मिळते. तर हिला नृत्यशिळा म्हणतात. म्हणजेच काय, तेव्हाच्या काळामध्ये इथे नृत्यांगना ज्या असतील त्या नृत्य करत असतील, त्यामुळे तिला नृत्यशिळा असं म्हणतात. आणि ज्या प्रकारे आपण हम्पीमध्ये सारेगमप स्तंभ पाहिले होते, ज्यामधनं सारेगमप असा आवाज येतो, तसाच आवाजही आपल्याला इथे हे जे खांब आहेत ना त्यांच्यामधनं येताना ऐकायला मिळेल. त्यामुळेच हा जो रंगमंडप, हा जो सभामंडप आहे ना, याला आपण माझ्या मते रंगमंडपच म्हणूयात. आणि इथे पुढे जो आहे ते आहे अंतराळ आणि त्यानंतर गर्भगृह आहे. तेव्हा आपण आधी देवाचं दर्शन करू आणि मग बाकी माहिती जी आहे ती बघूयात. हे लक्ष्मीनारायण मंदिर आणि बालेश्वर मंदिर म्हणजे प्रत्येक ही जी 5ही मंदिरं आहेत, 4-5 जी ही मंदिरं आहेत, तर प्रत्येकाचं बांधकाम, त्यांची जडणघडण आणि त्या मंदिरामधनं आपल्याला मिळणारा संदेश, या सर्व गोष्टी अगदी वेगळ्या वेगळ्या आहेत. तेव्हा इथे आल्यावर आपला वेळ कुठे जातो ना, आपल्याला काहीच कळत नाही.
ही दोनही मंदिरं आपली पाहून झाली आहेत आणि आता पुढे आणखीन एक मंदिर आहे, ते म्हणजेच पाताळेश्वराचं मंदिर. तर हे जे मंदिर आहे ना, ते सध्याच माझ्या मते लक्षात आलेलं आहे. त्यामुळे नव्यानेच हे मंदिर पूर्ण त्याचा जीर्णोद्धार झाला आहे आणि आता आपण ते पाहायला जाऊयात. तिथे माझ्या मागे समोर जे आपल्याला दिसतं आहे ना, ते आहे पाताळेश्वराचं मंदिर. पण आपण म्हणाल तिथे तर कुठे काही दिसत नाही आहे का, तर नावाप्रमाणेच ते मंदिर हे जमिनीच्या आत आहे. म्हणजेच 4 ते 5 पायऱ्या खाली उतरून आपल्याला त्या मंदिराचं दर्शनासाठी जावं लागतं. त्यामुळे ते मंदिर आपल्याला वरती दिसत नाही आहे. आणि आता ते एक्झॅक्टली किती पायऱ्या चढून उतरून खाली वगैरे जायचं आहे ते आता आपण पाहूयात. हा भला मोठा विस्तीर्ण असा भीमेचा काठ इथे आपल्याला पाहायला मिळतो. आता तिथे खूप सारी जलपर्णी उगली आहे, त्यामुळे कोणाला असं वाटू शकेल की हे काय एखादं फुटबॉलचं ग्राउंड वगैरे की काय, तर नाही, हा पूर्ण भीमेचा परिसर आहे. आणि आता हा जो रस्ता आहे इथून चढून आपल्याला इकडे जायचं आहे पाताळेश्वर मंदिराकडे. धर्मवीर गडाची तटबंदी आपण थोडक्यात पाहूयात. तर हा जो पूर्ण भीमेचा जो काठ आहे, त्या भीमेच्या काठाला ही धर्मवीर गडाची तटबंदी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे जुनंच प्रवेशद्वार आहे बघा, जे नदी क्रॉस करून इथे धर्मवीर गडावर पोहोचण्यासाठीचं हे प्रवेशद्वार होतं. आता फार रस्ता काही चांगला नाही आहे, पण हे बघा, ही आहे धर्मवीर गडाची तटबंदीच. ही पूर्ण अशी तटबंदी आपल्याला इथे पाहायला मिळते. जरी भिंत त्याची ढासळली असेल, मात्र अजूनही दगडात दगड जे त्यांनी गुंफलेले होते ते स्पष्टपणे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ही तटबंदी, आता इथून आपण आत जाऊयात. आत गेलं की आपल्याला पहिल्यांदा जे लागेल ते आहे पाताळेश्वराचं मंदिर. तर ही आहे प्रवेशद्वार, भीमा नदी पार केल्यावर जे येत असेल ते हे प्रवेशद्वार. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसतं पाताळेश्वराचं मंदिर, समोर आहे ते लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्याच्यासमोरचं बालेश्वर मंदिर आणि हा संपूर्ण भीमाघाट. एकदम असं शांत वातावरण आहे. मात्र ऊन एवढं आहे ना, उन्हामुळे दमायला होतं. काटेरी झाड वाटेल का तरी इथे झाड आहे म्हणून, संपूर्ण असं काटेरी झाड आहे. हो, मी आता हात लावते कारण की त्याचे काटेसुद्धा अगदी नाजूक आहेत, कोमल आहेत अगदी. हा आहे बालेश्वराचा मागचा भाग. त्याच्या शिळा ज्या आहेत त्या इथे अशा पडलेल्या आपण पाहू शकतो. छताचाही काही भाग वगैरे असे आहे इथे असा इथे पाहायला मिळतोय.
आणि आता ना भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर ही संपूर्ण जी जागा आहे ना ती आलेली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर ह्या संपूर्ण जागेचा जीर्णोद्धार होऊन आपल्याला त्याचं जे जुनं आणि जे खरंवालं जे रुपडं होतं ते लवकरात लवकर पाहायला तर मिळेलच. मावशी, एक गार पाण्याची बाटली आहे द्या. तुमच्यामुळे आज आम्ही तरलो. आम्हाला वाटलं की इथे काही नसेल, काहीच नसतं ना. 15 दिवस झालं आपलं. बघा, म्हणजे माझं नशीब म्हणायचं की मला तुम्ही भेटलं, नाही तर आज काय खरं नव्हतं माझं बाबा. एक तर आम्ही किती 10-10:30 इथे आलोय तेव्हापासनं. छत्रपती संभाजी महाराजांची आठवण करून देणारा शौर्यस्तंभ आणि इथली प्राचीन आणि हिंदू संस्कृतीचा इतिहास उजागर करणारी मंदिरं पाहिल्यावर धर्मवीरगड असं केलेलं किल्ल्याचं नाव खऱ्या अर्थाने समर्पक वाटतं आणि आपल्या मनात कायमची एक जागा निर्माण करतं. तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या पाताळेश्वर, बालेश्वर आणि लक्ष्मीनारायण या मंदिरांबद्दल माहिती पाहिली. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या पुढच्याही व्हिडिओमध्ये आपण धर्मवीर गडावरच्याच आणखीन 3 मंदिरांची माहिती पाहणार आहोत. त्यांची नावही मी तुम्हाला सांगते. ज्यातलं पहिलं आहे भैरवनाथाचं मंदिर, दुसरं आहे रामेश्वराचं मंदिर आणि तिसरं आहे मल्लिकार्जुन मंदिर. तेव्हा चला तर मग आता आपण हा व्हिडिओ इथे तुर्तास थांबवूयात आणि पुन्हा भेटूच आपल्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.